नमस्कार. अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत आयुर्विचार या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयुष्यातला जगातला सर्वात सुखी माणूस कोण असं जर मला कोणी विचारलं तर मी त्याचं उत्तर देईन, ज्याला कमीत कमी वेळा हॉस्पिटलची पायरी चढावी लागती तो माणूस. खरं तर असा माणूस सापडणं आता अवघड आहे. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव प्रत्येकालाच हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये जावं लागतंच. तरीसुद्धा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की आरोग्यम धनसंपदा, आणि जसजसं वय वाढत जातं तसतसं त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळायला लागतो. आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे, आरोग्य जपणं किती जगण्यासाठी आनंदानं समाधानानं जगण्यासाठी महत्त्वाचं आहे हे आपल्याला काळानुसार कळायला लागतं. आरोग्य जपणं त्यासाठी आपली जीवनशैली वेगळ्या पद्धतीची सुधारणं हा एक वेगळा भाग झाला, आणि काही वेळा अपघातामुळं ॲक्सिडेंटमुळं सुद्धा आपल्याला नाईलाज असतो हॉस्पिटलमध्ये जावं लागतंच. अपघात आणि फ्रॅक्चर हे दोन्ही शब्द आपल्या कानावरती अनेकदा गेले असतील. या कार्यक्रमाचा मूळ हेतू हाच आहे की मुळात कोणत्याही इस्माला व्यक्तीला हॉस्पिटलची पायरी चढायची वेळ येताच कामा नये. त्याला कोणती व्याधी नसावी, आजार नसावा, कधीच कोणती अडचण येऊ नये. पण दुर्दैवानं तशी वेळ आलीच तर आपण गांगरून जाऊ नये. एक जनजागृतीसाठी आपण हा कार्यक्रम करतोय, आणि म्हणूनच आज आपण फ्रॅक्चर आणि फ्रॅक्चर नंतरचे उपचार किंवा एकूणच अस्थिरोग याबद्दलची माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील 2 सर्जन आलेले आहेत. मी या दोन्ही डॉक्टरांचं स्वागत करतो. डॉक्टर जिनेश्वर कपाले यांचं नमस्कार. त्याचबरोबर आजच्या चर्चेमध्ये बोलण्यासाठी सहभागी झालेले आहेत डॉक्टर अनिल नायकवडी सर. दोघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला मी म्हटलं तसं की ॲक्सिडेंट हा कधी कोणाच्या आयुष्यात कसा येईल काही सांगता येत नाही, म्हणून तर त्याला ॲक्सिडेंट म्हणतात. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इजा असते ती अवयवांना. हात मोडला, पाय मोडला, अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी घेऊन तुमच्याकडं पेशंट येत असतात. मुळात ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा एक मानसिक सुद्धा धक्का असतो, शिवाय शारीरिक इजा झालेली असतेच. सो अशा वेळेला तुमचं म्हणजे मी असं नाही म्हणतो की ऑर्थोपेडिक डॉक्टरांची जबाबदारी जास्त असते, कारण तो त्या शॉकमधून आलेला पेशंट असतो किंवा व्यक्ती असतो, आणि त्याला त्याच्या शरीराच्या बरोबरीनं मनावरती फुंकर घालणं पण आवश्यक असतं. सो तुमच्याकडे एखादा पेशंट आल्यानंतर तुमची उपचार करण्याची पद्धती कशी सुरू होते? फ्रॅक्चरचा जेव्हा किंवा ॲक्सिडेंटचा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा पेशंट तर पहिले घाबरलेला असतो की मी कधी चालू शकेन का नाही, किंवा हात मोडला असेल तो बरा होईल का नाही. तर सर्वात आधी आम्ही त्यांना धीर देतो की काहीही काळजी करण्याचं कारण नाही. हाड जरी मोडलं असेल, हाताचं पायाचं जे काय असेल ते आम्ही बरं करू शकतो, आणि तुम्ही पूर्ववत आधीसारखे होऊ शकता. हेच पहिले त्यांना एक मानसिक आपण आधार दिला की त्यानंतर ते 50% तरी तो माणूस समाधानी झालेला असतो. आणि त्यानंतर जो काही तो हाड मोडला असेल, उदाहरणार्थ समजा हाताचा असेल किंवा पायाचा असेल, तो हाडा मोडलेला भाग आम्ही इमोबिलाइज करतो, म्हणजे त्याला स्थिर एक सपोर्ट देतो प्लॅस्टरचं की तो हलू नये. मोडलेला भाग जोपर्यंत आम्ही ऑपरेशन करत नाही तोपर्यंत आम्ही तो भाग हलू देत नाही. म्हणजे ती जी वेदना असते, वेदना का असते फ्रॅक्चरच्या पेशंटला, तो मोडलेला भाग हलतो म्हणून ती वेदना होते. अच्छा. म्हणून पहिले आम्ही तो सपोर्ट करतो आणि ॲडमिट करतो. पण बऱ्याचदा फ्रॅक्चर झाल्यानंतर सूज पण येते ना? सूज येते, आणि मग सूज ज्यावेळी असते त्यावेळेला तुम्हाला ऑपरेशन करता येत नाही? नाही, बरेचदा करता येते. काही वेळेला नाही करता येत, पण अगदी फार सूज असेल तर आम्ही 1-2 दिवस थांबतो. अच्छा. सूज कमी करण्यासाठी. पण शक्यतो एखाद दुसऱ्या दिवसात ऑपरेशन होऊ शकतात हाडाचे. पण सूज येणे हे नेमकं कशाचं लक्षण आहे? म्हणजे ते हाडाला बसलेला मार असतो की हाडाच्या वरचा जो मांसल भाग असतो त्याला झालेला आघात असतो? फ्रॅक्चरमध्ये बघितलं तर 2 प्रकार असतात. एक ओपन फ्रॅक्चर म्हणतो आणि क्लोज फ्रॅक्चर म्हणतो. जो क्लोज फ्रॅक्चर असतो म्हणजे स्किनला चमडीला जखम न होता आतमध्ये फ्रॅक्चर होणं, त्याला क्लोज फ्रॅक्चर म्हणतो. मुकामार म्हणतो. त्याच्यामध्ये फ्रॅक्चर होतात पण स्किनला काही जखम होत नाही. आणि जो रक्तस्राव असतो तो स्किनच्या आतमध्ये असतो, आणि तो प्रामुख्याने कारणीभूत ठरतो सुजेला. अच्छा. आणि जो ओपन फ्रॅक्चर असतो त्याच्यामध्ये सूज कमी असते, पण फ्रॅक्चर बरोबर स्किनला जखम झालेली असते आणि त्याच्यातून रक्तस्राव बाहेर येतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सूज थोडी कमी असते. पण फ्रॅक्चर म्हणजे मुळात हाडाला झालेली इजा. बरोबर ना? हाड मोडलं, हाड ब्रेक झालं की त्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो. पण मग असं पण होऊ शकतं का हाडाला पण सूज येऊ शकते का? असं काय नाही होत.
म्हणजे हाड हे एक टणक असा भाग आहे शरीरात. हाडाला सूज केव्हा येते, जेव्हा त्यात काही आजार झाला त्यामध्ये. म्हणजे फ्रॅक्चर सोडून हाडाचा कॅन्सर पण होऊ शकतो, हो. हाडाला आणि काही इन्फेक्शन पण होऊ शकतं, ज्याला आपण ऑस्टिओमायलायटिस म्हणतो, तेव्हा ते हाड सुजतं. बर, पण फ्रॅक्चर मध्ये नाही होत तसं. फ्रॅक्चर मध्ये ते जे ब्लिडिंग असतं ना, मोडल्यानंतर जे ब्लिडिंग असतं ते पसरतं ना आपल्या मांसूल भागामध्ये, म्हणून ते आपल्याला असं सुजल्यासारखं वाटतं. अच्छा. पण आता तुम्ही जेव्हा सांगता की तुम्ही त्याला प्लॅस्टर घालता आणि त्याची हालचाल होऊ नये, ते स्थिर राहावं यासाठी करता, मग त्यानंतर ते जे हाड आहे ते आपोआप जुळतं? नाही, ते आम्ही तात्पुरतं ठेवतो, पूर्ण प्लॅस्टर घालत नाही. फक्त आता समजा हा हात मोडलाय, असा आम्ही प्लॅस्टर घालतो, सपोर्ट. ओके. वरनं बँडेज बांधतो फक्त, हो. जोपर्यंत आम्ही त्याचं ऑपरेशन करत नाही. पण प्रत्येक फ्रॅक्चरला ऑपरेशन नाही, ज्याला प्लॅस्टरची गरज आहे लगेच घालतो. एक्झॅक्टली. पण ते प्लॅस्टर घालतो याचा अर्थ फक्त ते हाड हलू नये यासाठी त्याला एक वेदना कमी व्हाव्यात बर पेशंटला. पण मग अशा वेळेला ते हाड पुन्हा आपलं आपण जुळतं प्लॅस्टर घातल्यानंतर? हो, जरूर. कुठलंही हाड फ्रॅक्चर असेल, तुम्ही असंच जरी सोडलं तर ते जुळणार. आपण उपचार का करतो, ते योग्य पद्धतीने जुळावं. अच्छा. योग्य ठिकाणी जुळावं आणि अॅनाटॉमिकल म्हणजे जसं ओरिजिनल होतं तसंच जुळावं, त्याच पोझिशन मध्ये, म्हणून त्याच्यावर उपचार केले जातात. म्हणजे प्लॅस्टर किंवा ऑपरेशन जे काय असेल. ओके. पण म्हणजे आपल्या शरीरामध्येच निसर्गानं अशी रचना केलेली आहे की आपलं हाड जर मोडलं तर ते पुन्हा पूर्ववत त्याचं ते होतं. जरूर. पण मग सगळ्यात अवघड फ्रॅक्चर कुठलं? सगळ्यात मेडिकल सायन्सच्या दृष्टीने मेडिकल सायन्स कुठलंही फ्रॅक्चर वाईट आणि अवघडच असतं पेशंटच्या दृष्टीनं, पण डॉक्टरांच्या दृष्टीनं कुठलं? आमच्या दृष्टीने सर्वात अवघड फ्रॅक्चर म्हणजे जे जॉईंटच्या सांध्याच्या मध्ये झालेला फ्रॅक्चर, म्हणजे इंट्रा आर्टिक्युलर फ्रॅक्चर म्हणतो ते फ्रॅक्चर. त्याचं कारण असं की जेव्हा त्या ठिकाणी फ्रॅक्चर होतो त्यावेळेस जो सरफेस असतो, जो जॉईंटचा सरफेस असतो त्याच्यामध्ये चेंज झालेला असतो, तो खालीवर झालेला असतो, आणि ते जोपर्यंत त्या लेवलला आणून ऑपरेशन करून लेवलला आणत नाही तोपर्यंत त्या सांध्याची भविष्यातली मुवमेंट कमी होते, किंवा जर सांधा एक जागेवरती नसेल तर ती मुवमेंट होणं अशक्य होतं, किंवा त्याच्यामध्ये लिमिटेशन येतात. बर. सांधा पूर्णपणे मुवमेंट होऊ शकत नाही, हालचाल पूर्णपणे होत नाही. आता आपल्या शरीरामध्ये सांधे कुठले कुठले? मनगट, कोपर, खांदा, हे सुद्धा सांधेच आहेत. बोटांची पेरं, त्यानंतर घोटा, गुडघा, हे सगळे सांधे, खुबा. केव्हाही फ्रॅक्चर झाला ना, सांधा सोडून व्हावा. म्हणजे का सांगतो, सरांनी सांगितलं ते बरोबर सांगितलंय, सांध्याचं फ्रॅक्चर मुवमेंट मध्ये नंतर प्रॉब्लेम होतो. अच्छा. कारण जॉईंट आहे ना तो, बरोबर, त्याची मुवमेंट असते, त्याच्यामध्ये फ्रॅक्चर झाला तर त्याला फार नंतर प्रॉब्लेम होतो. ओके. मी आणखीन एक त्यांच्यामध्ये ऍड करीन. तुम्ही विचारला की सर्वात वाईट फ्रॅक्चर कुठला, एकतर ते जॉईंट मध्ये आहे, अगदी बरोबर आहे. प्लस मी म्हणेन की हाडाचे काय नुसते 2 तुकडे होत नाहीत, कधी कधी 10-12 तुकडे होतात, किंवा त्यामध्ये जखम पण होते, त्यामध्ये रस्त्यावरची किंवा काय वाहन असेल त्याच्यामधली घाण जाते, वाळू जाते, ते सुद्धा ट्रीट करणं अतिशय अवघड आहे. अच्छा. कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणतो आम्ही त्याला. बर. ज्याला फ्रॅक्चर पण होतं आणि जखम पण होते. पण मग त्या जखमेतून पुन्हा जंतू संसर्ग होण्याचा संभव फार असतो. अरे बर. पण मला सांगा, कोणतंही शरीरातलं हाड असेल, कोणत्याही अवयवाचं, पायाचं असेल, हाताचं असेल, मांडीचं असेल, तर ते फ्रॅक्चर झाल्यानंतर, मोडल्यानंतर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी समानच कालावधी लागतो का? नाही. प्रत्येक हाड निहाय, प्रत्येक हाड किंवा प्रत्येक पेशंट, त्याचं जनरल कंडिशन, तो तरुण आहे, म्हातारा आहे, त्याला आणि काही आजार आहेत का, हे खूप सारे फॅक्टर्स अवलंबून आहेत त्यावर. पण जनरली हाताचं फ्रॅक्चर झालं किंवा पाय फ्रॅक्चर झाला तर प्लॅस्टर मध्ये 90 दिवस ठेवावं लागतं असं म्हणतात. नाही, सगळ्या फ्रॅक्चर नाही 90 दिवस ठेवायला लागत. किती दिवसापासून किती दिवसापर्यंतचा स्पॅन आहे? मिनिमम मला वाटते 1.5 महिना, 45 दिवस. 45 दिवस. आणि कमाल मॅक्झिमम मग काय 3 महिने 6 महिने पण लागू शकतात. अच्छा. पण मग तुम्ही निर्णय कधी घेता की ऑपरेशन करायचे की फक्त प्लॅस्टरवर बरी होईल? लगेच एक्सरे काढल्या. फ्रॅक्चर जो पॅटर्न आहे त्याच्यावरती ठरतं की ऑपरेशन करायचं आहे की प्लास्टर लावायचं आहे. जर फ्रॅक्चर झाल्यानंतर अलाइनमेंट, म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर जे 2 हाडांतलं अंतर म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट म्हणतो, म्हणजे हाड सरकलं असं काय असेल तर ते बसवून जर प्लास्टर लावून होत असेल तर आपण प्लास्टर लावायचा प्लॅन करतो. नाहीतर मग सरांनी सांगितल्याप्रमाणे फ्रॅक्चरचे तुकडे जास्त झालेले असतील, एकमेकांपासून दूर असतील, तर ते आपल्याला एक अलाइनमेंट करून त्याच्यावरती प्लेट किंवा रॉडने आपल्याला फिक्स करावं लागतं.
पण हे प्लेट किंवा रॉड तुम्ही जे बसवता शरीरामध्ये हे एक प्रकारे फॉरेन बॉडी आहेत, फॉरेन बॉडी पण मग ते शरीर ऍक्सेप्ट करतं प्रत्येक वेळी. करतं एक्सेप्ट करतं. पण मग ते कालांतरानंतर त्या प्लेट काढायच्या गरजेचे असतात. गरजेचे असतात, पण ते योग्य वेळी काढावेत. म्हणजे बरं. आता समजा आज ऑपरेशन केलं तरी वर्षानंतर काढावेत. काही बरं. पेशंट काय करतात 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्षानंतर येतात. काही होत नाही ना, त्यांना तक्रार नसते म्हणून येत नाही. हो. पण ते काढायचं असेल तर वर्ष 1.5 वर्षात काढून टाकावं. आणि जर 10 वर्षानंतर आला तो ते पेशंट. काढायचं फार अवघड असतं ते ऑपरेशन, अच्छा. कारण त्याच्यावर माऊस चढलेला असतो, हाड चढलेलं असतं. ते काढणं सोपं नसतं. ओके. पण मग ते तशीच जर ती प्लेट किंवा ते स्क्रू शरीरात राहिले आयुष्यभर हो, तर काही धोका उद्भवतो नाही का? काही धोका होत ते आतल्यात गंजत नाहीत स्क्रू. नाही. नाही असं गंजणारे इम्प्लांट नसतात. नाही, मी मजेत विचारलं. पण म्हणजे थोडक्यात ही फॉरेन बॉडी शरीर ऍक्सेप्ट करतं करतं. आणि जर काही त्रास होत नसेल तर ते आयुष्यभर शरीरामध्ये राहू शकतात. येस. आता मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा सांध्यांचा आता विषय काढला तर आता सांधेदुखी हा एक मोठा आजार होत चाललाय. तर सांधेदुखीचं मूळ कारण काय? म्हणजे हे आपण जनरली म्हणतो की संधिवातामुळे सांधेदुखी होते, पण संधिवात हे एकमेव कारण आहे का? संधिवात म्हणजे संधी म्हणजे सांधा, वात म्हणजे असणारा आजार. हो. सांध्यामध्ये असणारी वेदना आणि त्याच्यामुळं असणारे हालचालीमध्ये होणारी लिमिटेशन त्याला संधिवात म्हणतो आपण. संधिवाताचे बघितले तर 2 प्रकार असतात. बरं. एक असतात जी झीज झाल्यामुळे झालेला संधिवात, त्याला म्हणतात ऑस्टिओआर्थरायटिस, आणि जो सुजेमुळे असतो त्याला म्हणतात रुमॅटॉइड आर्थरायटिस. असे 2 प्रकार असतात. जो ऑस्टिओआर्थरायटिस जो प्रकार आहे तो आपल्या आयुष्यभराच्या हालचालीमुळे, वजनामुळे, काही ॲक्सिडेंटमुळे, काही ऑपरेशन नंतर सांध्याचं जसं मगाशी आपण डिस्कस केलं, सांध्याचं ऑपरेशन झाल्यानंतर सांध्यामध्ये जर लेवल एकसारखी नसेल तर त्याच्यामध्ये होणारा संधिवात तो म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. ओके. त्याला सेकंडरी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आपण. मग तो वयाच्या साधारण वयाच्या- 40-50 नंतर सुरू होतो. बरोबर. आणि जो सुजेमुळे होणारा संधिवात तो म्हणजे इंटरनल काही चेंजेस झालेले असतात इम्युनिटीमध्ये, त्याच्यामुळे झालेला बदल असतो, तो म्हणजे सुजेचा संधिवात. पण दोन्ही प्रकारचे संधिवात पूर्णपणे बरे होणारे आहेत? नाही, दोन्ही पूर्णपणे बरे होणारे नसतात. ऑस्टिओआर्थरायटिस हा संधिवात आहे, जसा गुडघ्याचं आपण उदाहरण घेतलं, हो. त्यामध्ये जो संधिवात ॲडव्हान्स किंवा लेट स्टेजमध्ये गेला असेल, 3 स्टेज असतात, अर्ली, ॲडव्हान्स आणि लेट. जर लेट स्टेजमध्ये गेला असेल तर तो औषधाने वगैरे बरा होणारा नसतो. त्याच्यासाठी आपला जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे हा पर्याय आता सध्या ध्यानात घेता येतो आपल्याला. पण आपण अथाई हॉस्पिटलमध्ये नी रिप्लेसमेंट किंवा जॉईंट रिप्लेसमेंटच्या सर्व सर्जरी हो, करतो. सर्व सर्जरीज होतात. पण या सर्जरीमध्ये तुमचा पण रोल असतो? आम्हीच करतो. अच्छा. पण त्याच्यासाठी पुन्हा वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागतं का पण तुम्हाला? हो, वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागतं. बर. रुटीन फ्रॅक्चर्सपेक्षा ते थोडं वेगळं ट्रेनिंग आहे, पण ते आता आम्ही दोघेही रेग्युलरली करतो. पण आता म्हणजे सांधे बदलाच्या शस्त्रक्रिया हो. हे आता खूप रुटीन होत Routine चाललंय. झालेलं आहे. पण मग ज्यावेळी ही टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळी काय चालायचं? आयुष्यभर ते दुखणं घेऊनच त्या माणसांना राहायचं, हो, ते दुसरा काही पर्यायच नव्हता. पर्याय नव्हता. औषधं घ्यायची किंवा असेच राहायचे. अरे बापरे. मुळात आपले हाडांची जी काही निर्मिती असते ती आपलं वय वाढेल तशी हाडं पण वाढत असतात. मग एका वयाच्या टप्प्यावर गेल्यानंतर हाडांची वाढ पण थांबते. पण मग ती हाडांची जर एखाद्या जन्मजात ठिसूळपणा असेल करेक्ट. तर मग त्या व्यक्तीला फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो. पण मग ठिसूळ हाडं असलेल्यांवरती काही वेगळे आता औषधं आलेली आहेत का? काही आलेली आहेत, पण आधी तुम्ही म्हणताय ते जन्मजात जर असेल तर तो पूर्णपणे तो आजार बरा होत नाही. अच्छा. आणि हाडाची ठिसूळपणा फक्त जन्मजात नसते, जसं वय वाढत जाईल तशी आपली सगळ्यांची हाडं ठिसूळच होत जातात. बर. किती पण तुम्ही व्यवस्थित जेवला खाल्ला तरी ते ठिसूळ होतातच. म्हणजे हाडांची झीज पण होते आणि हाडं ठिसूळ पण होतात. ठिसूळ होतात. आणि हाडांची झीज झाल्यामुळे संधिवाताचा त्रास सुरू होतो. आपल्या हातात फक्त एवढं आहे की आपण आहार व्यवस्थित ठेवा, आपल्या शरीराचं वजन व्यवस्थित ठेवावं, तरच ते तुम्ही भरपूर वर्ष ते व्यवस्थित जातील. नाहीतर वजन जास्त असेल किंवा आहार चांगला नसेल, हालचाल कमी असेल तर झीज लवकर होणार, वयाच्या लवकर. पण असं कसं होईल? एरवी जनरली आपण कोणत्याही घर्षणामुळे झीज होते असं पण म्हणतो. म्हणजे 2 जर मेटल प्लेट घासल्या तर त्याची झीज होणार. तसं शरीरामध्ये जर 2 हाडांमध्ये झीज वाढत असेल याचा हालचाल जास्त म्हणून झीज होतीये. मग जर एखादा प्लेयर असेल, खेळाडू असेल, तो रनिंग करतोय
तर त्याच्या हाडांची झीज जास्त होत नाही? नाही, कमी होते अशा अशा वेळेस. कारण हाडांची टेंडन्सी अशी असते, जर त्या हाडाला योग्य प्रमाणात योग्य वेळेत जर हालचाल असेल तर त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आणि मेटाबॉलिझम जे असतं ते नॉर्मल असतं. आणि जे लोक सिडेंडरी वर्क असतात, जे लोक हालचाल कमी करतात, जे बेड रिडन असतात, त्यांचे हाडं ठिसूळ व्हायला चालू होतात, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस व्हायला चालू होतात. ओके. हा हाडांच्या म्हणजे हाडांचा गुणधर्म आहे तो, बर. असं असतं. फ्रॅक्चर जेव्हा होतं त्यावेळेला ऑब्व्हियसली रक्तस्राव होत असतो. सो जेवढा जास्त रक्तस्राव तेवढी पेशंटची अवस्था गंभीर होत जाते. करेक्ट. रक्तस्राव होणं आणि फ्रॅक्चर होणं यांच्यातला म्हणजे जखम होणं आणि त्यामध्ये रक्तस्राव होत असतो, पण त्याचा हाडांच्या रचनेवरती काही परिणाम होतो का रक्तस्राव झाल्यामुळे? नाही. काही नाही. नाही. पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या माणसाला कसं उचलावं याच्याबद्दल सुद्धा तुम्ही नेहमी सांगता, बरेचदा डॉक्टर लोक सांगतात. तर काय बेसिक प्रिकॉशन काय घेतली पाहिजे? फ्रॅक्चर झालेला जो भाग असतो ना, आता समजा रस्त्यावर झाले तर काहीतरी घेऊन तो भाग बांधून ठेवायचा, बर. तो हालचाल होऊ नये. आणि समजा त्याच्यात जखम असेल तर काही लोक काहीतरी हळद लाव, मीठ लाव असंही करतात. काहीही लावू नये, हळद पण लावू नये? अजिबात नाही. बर. पण आपल्याकडे ट्रॅडिशनली जर रक्तस्राव होत असेल, साधं कापलं तरी लगेच आपण त्यामध्ये लगेच हळद लावतो. हळद लावतात. पण तुम्ही म्हणताय हळद लावून उपयोग होत नाही? काही ऑलरेडी त्याच्यात जखम झाली आहे आणि बरं. आपण आणि काहीतरी त्याच्यामध्ये घालू नये. अच्छा. पण मुळात काय होतं, बऱ्याचदा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला एखाद्या अवयवाला मुकामार लागलेला आहे की फ्रॅक्चर झालेला आहे हेच कळत नाही. बरोबर. हे कसं ओळखायचं? आता समजा त्या भागाला सूज एक आलेली असते हो. आणि तो भाग ॲबनॉर्मली हलत असतो. म्हणजे समजा इथं आपली हालचाल नाही आहे, हे मोडलाय कसा कळे, इथेच हालचाल होते त्या हाताची. अच्छा. किंवा मांडीला फ्रॅक्चर असेल तर इथेच सांध्याला होतेच आपली हालचाल, बरोबर. पण इथे होत नाही ना. बरोबर. सो तिथे जर का फ्रॅक्चर असेल तर तिथेच हालचाल होत असते. एक असं गाणी म्हणतात की एक वेळ फ्रॅक्चर परवडलं, पण ते हेअरलाईन फ्रॅक्चर नसावं म्हणून. ते जास्त त्रास देतं. हेअरलाईन फ्रॅक्चर नसावं यासाठी, कारण त्याचं निदान होत नाही वेळेत. एक्सरे काढला की फारसा हेअरलाईन फ्रॅक्चर दिसत नाही. अशा वेळेस आपल्याला सिटी स्कॅन पुढची इन्व्हेस्टिगेशन करावी लागते. आणि हेअरलाईन फ्रॅक्चर अशा लोकांमध्ये होतो जी लोक खूप दिवस काय ॲक्टिव्हिटी नाही, खूप महिने काय ॲक्टिव्हिटी नाही, अचानक ॲक्टिव्हिटी चालू झाली. म्हणजे स्पोर्ट्समधली मुलं असतात जी खूप स्पर्धा वगैरे असतात, त्यावेळेसच प्रॅक्टिस करायला चालू होतात आणि इतर वेळेस ते काय ॲक्टिव्हिटी नसते. अशा वेळेस ते फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणतात. प्रत्येक मुलं ते पोलीस भरती असते की नाही, हो. तेव्हा अचानक प्रॅक्टिस सुरू करतात आणि पाय दुखते वगैरे असते, हे स्ट्रेस फ्रॅक्चर असतात, हेअरलाईन फ्रॅक्चर असतात. पण मग त्याला उपचार काय? उपचार रेस्ट असते. म्हणजे त्याला पुन्हा तुम्ही ते बँडेज बांधून ठेवता? नाही 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 नाही, ते स्ट्रेस फ्रॅक्चर अगदी अगदी मायनर, अगदी छोटंसं आहे. असतं. ओके. थोडंसं आपोआप हेअरलाईन सुद्धा फ्रॅक्चर जर कम्प्लीट फ्रॅक्चर कडे जात असेल तर त्याला आपण काही वेळेस प्लास्टर किंवा ऑपरेशनही असतं. अच्छा. प्रोफायलॅक्टिक नेलिंग म्हणतो आपण. जर टीबीआय फ्रॅक्चर वगैरे असेल, हेअरलाईन फ्रॅक्चर, तर प्रोफायलॅक्टिक म्हणजे तुटू नये म्हणून आपण ते रॉड टाकतो त्याच्यामध्ये. हे आजकाल केलं जातं. लहानपणापासून ते तरुणपणापर्यंत ते अगदी म्हाताऱ्या अवस्थेपर्यंत अनेकदा आयुष्यात एक क्रिया उद्भवते किंवा एक वेळ येते, ती म्हणजे पाय लचकला, पाय मुरगळला. लचकणे आणि मुरगळणे हे दोन्ही एकच आहे ना? हो, एकच आहे. पण त्याच्यामध्ये फक्त आतल्या नर्व्हजना त्रास होतो. नर्व्ह नाही, लिगामेंट्स. लिगामेंट. अच्छा. नर्व्ह आणि लिगामेंट मध्ये काय फरक? नर्व्ह म्हणजे आपल्या शरीरातलं इलेक्ट्रिसिटी आहे ती. बर. म्हणजे मेंदूपासनं स्पायनल कॉर्ड असतो हो, आपला, हो. त्यातनं लाखो त्याला फांद्या सुटतात सगळ्या आपल्या बारीक बारीक आपल्या शरीराला जाणाऱ्या. बरं. त्याला ते नर्व्ह सप्लाय करतात. रक्तवाहिन्या नाही? नाही. बर. रक्तवाहिनी म्हणजे आर्टरी किंवा वेन. अच्छा. आणि मग लिगामेंट म्हणजे काय? लिगामेंट म्हणजे आता कुठलाही आपला सांधा हा लिगामेंट्सनेच, आता समजा हा रिस्ट जॉईंट आहे, ही हाडं आणि ही हाडं काही जॉईंट नाही आहेत, त्याला लिगामेंट्सने जॉईन झालेला आहे. ओके. त्याला स्ट्रेंथ त्या लिगामेंटने आहे. अच्छा. अँकल म्हणा, नी जॉईंट म्हणा, तर मुरगळला की ते लिगामेंट तुटतात. पण लिगामेंट त्या रबरासारखे असतात का? त्या मोल्ड होऊ शकतात कशाही? हो, mold ताणू होऊ शकतात ताणू थोड्या शकतात. अच्छा. आणि मग ती लिगामेंट इंजुरी म्हणजे त्या लिगामेंटलाच काहीतरी मार बसलेला आहे. बसलाय. पण मग ती पण कट होऊ शकते, तुटू कट होऊ शकते. शकते. पण मग अशा वेळेला लिगामेंट इंजुरीला तुम्ही काय उपचार करता? ऑपरेशन पण करू शकतो. जर का आता गुडघ्याचे किती लिगामेंट आम्ही दर आठवड्याला करत असतो. अरे बाप. कितीतरी स्पोर्ट्स पर्सन्सना नी जॉईंट लिगामेंटचे इंजरीज असतात. आता आम्ही दुर्बिणीद्वारे करतो. बर.
म्हणजे पुन्हा शरीराची चिरफाड होत नाही. नाही. आणि अथायूमध्ये आपण अशा पद्धतीच्या हो. दुर्बिणीद्वारे हो. लिगामेंटच्या पण सर्जरीज करू शकतो. हो हो हो. पण अजूनही आपल्याला फ्रॅक्चर वरती दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येत नाही ना. नाही. ते त्याला एकतर प्लास्टर घालणे किंवा ओपन सर्जरी करणे. अच्छा. आता मला सांगा की खेळाडूंनी जे सातत्यानं शारीरिक व्यायाम करतायत किंवा काही वजन उचलतायत यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? जे खेळाडू असतात त्यांना जसं मगाशी डिस्कस झालं की स्पर्धा असेल तेव्हा प्रॅक्टिस करणं हे चुकीचं आहे. जे खेळाडू असतात त्यांना रेग्युलर प्रॅक्टिस करणं, कारण त्या प्रॅक्टिसमुळे शरीरात होणारी हाडांमध्ये असणारी ताकद, होणारी ताकद किंवा लिगामेंटमध्ये स्ट्रेंथनिंग म्हणजे ताकद येणं हे रेग्युलर व्यायामाने होणारी गोष्ट आहे. जर तुमच्या स्नायूमध्ये ताकद नसेल किंवा जसं आता डिस्कस झालं की लिगामेंट का तुटतात, तर काही वेळेस फोर्सफुली ॲक्टिव्हिटी चालू होते आणि अचानक झालेल्या आघातामुळे लिगामेंट तुटलं जातं. ते का? कारण त्याच्यात ताकद कमी पडते, बॉडीचा बॅलन्स नसतो. हे बॅलन्स आणि ताकद येण्यासाठी रेग्युलर व्यायाम करणं महत्वाचं. अच्छा, म्हणजे त्या अवयवाला त्याची सवय पाहिजे आणि ताकद की एवढा लोड आपल्याला घ्यायचा आहे किंवा इतक्या वेळेला आपल्याला हालचाल करायची आहे ही त्या बॉडीला सवय पाहिजे. मगाशी आपण लचकणे आणखीन मुरगळणे बोललो, पण त्याच्यावर असतं की बऱ्याचदा माझी मान अवघडली आहे किंवा पाठ अवघडली आहे म्हणतो आणि त्याच्यावर पाठीत सळक भरली आहे. हे काय प्रकार आहेत? हे बरेचदा चुकीच्या पोझिशनमध्ये झोपणे किंवा चुकीच्या पोझिशनमध्ये मोबाईल बघणे, झोपून मोबाईल, तेव्हा काय होतंय, मान अवघडणे म्हणजे काय, तो जो स्नायू असतो ना तो आखडलेला असतो एका बाजूचा, म्हणून ती मान अशी ते असे हालचाल करत नाहीत वगैरे. पण तो काय फार सिरियस असा आजार नाही आहे, तो थोड्या दिवसाच्या औषधांनी बरा होतो. फक्त एवढंच की चुकीच्या पोझिशनमध्ये बसू नये, चुकीच्या पोझिशनमध्ये टीव्ही मोबाईल बघू नये, चुकीच्या पोझिशनमध्ये झोपू नये. आणि पाठ सळकली म्हणतात, काही ती वजन उचलायला गेलो आणि त्यावेळी पाठ सळकली, पाठीत लचक भरली. हो, बरेचदा दोन मणक्यांमधली जी चकती असते ती सरकते असं वजन उचलल्यामुळे. त्याला स्लिप डिस्क म्हणतात साध्या भाषेत. तसं होऊ शकतं. पण स्लिप डिस्क हा आयुष्यभराचा आजार आहे? नाही, बरा होतो का. म्हणजे एकदा चुकून असं जर कोणी काही वजन उचललं आणि त्याची जर चकती सरकली तर ती पुन्हा पूर्ववत होऊ शकते आणि पुन्हा तो त्रास आयुष्यभरासाठी थांबू शकतो. पण मग ते स्पॉन्डिलायसिस आणि स्लिप डिस्क यात फरक आहे का? हो. पण हे आजार म्हणजे तुमचे ऑर्थोपेडिक सर्जनचे आहेत की न्यूरोसर्जनचे आहेत? दोघंही बघतो आम्ही. बरेचदा मानेचे कमरेचे दुखण्याचे पेशंट ऑर्थोपेडिक सर्जनकडे सुद्धा येतात. बर. पण मग ते जे पट्टा घालायला देता तुम्ही, त्याचं कारण काय असतं? तेच की बरेचदा समजा चकतीस, आता तुम्ही म्हणला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा लंबार स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय, त्या मणक्यांची झालेली झीज. अच्छा. त्याला स्पॉन्डिलोसिस म्हणतात. आणि चकती सरकली म्हणजे काय, दोन मणक्यामध्ये जी डिस्क असते ज्याला चकती म्हणतो ती सरकते. ही ह्या दोघांचं डिफरन्स आहे. अच्छा. आणि चकती सरकल्यामुळे आपले जे नर्व्स आहेत, समजा हाताचे आहेत, ते हात दुखायला लागतो, हातात मुंग्या यायला लागतात. मग ते प्रिव्हेंट करायसाठी सर्वायकल कॉलर देतात, मानेला पट्टा देतात किंवा कमरेला पट्टा देतात. हे स्पॉन्डिलायसिसची लक्षण आहेत? हो. हात दुखी किंवा हाताला मुंग्या येणे. अच्छा. आणि स्लिप डिस्क जो हा प्रकार आहे तो केवळ आणि केवळ वजन उचलण्यामुळे तो आपोआप बसल्या जागी होऊ शकत नाही? बसल्या जागी नाही होणार, काहीतरी ट्रिगर पाहिजे त्याला. अच्छा. म्हणजे गाडी चालवताना स्पीड ब्रेकरवरती जरी जोराने झालं तरी होऊ शकते, काहीतरी कारण पाहिजे. बसल्या बसल्या नाही होणार. काही वर्षापूर्वी ऑर्थोपेडिक सर्जनच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलं की तिथे एक चित्र असायचं की बेडवरती पेशंट झोपलेले आहेत आणि त्यांच्या पायाला वजनं लावलेली आहेत. त्याला तुम्ही ट्रॅक्शन म्हणता. पण त्याच्याबद्दल दोन्ही बाजूनी मी ऐकलेलं आहे. काही जण म्हणतात की ट्रॅक्शन लावणं हे अत्यंत धोकादायक आहे, काही डॉक्टर्स म्हणतात, आणि काही वेळा मात्र ट्रॅक्शन लावण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. तुम्ही काय सांगाल, नेमकं काय आहे, वस्तुस्थिती सत्य काय आहे? ट्रॅक्शन ॲक्च्युली जे असतात त्याचे बरेच प्रकार असतात आणि बऱ्याच कारणांसाठी लावले जातात. जसे आता आपलं फ्रॅक्चरचं डिस्कशन झालं, काही वेळेस फ्रॅक्चर असे असतात जसे हिपचे फ्रॅक्चर्स वगैरे असतात. अशा वेळेस तिथं प्लास्टर वगैरे लावता येत नाही. अशा वेळेस त्यांना ट्रॅक्शनच देऊन ते अलाइनमेंट किंवा त्यांचं पेन फ्री करावं लागतं आपल्याला. त्यावेळेस आपण ट्रॅक्शन देतो. तो ट्रॅक्शन त्या आजारासाठी ट्रीटमेंट म्हणून नाही, ट्रीटमेंट म्हणजे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणून नसते, तो एक स्टेबिलिटीचा पार्ट झाला. जसं मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्लास्टर लावून त्या फ्रॅक्चरला आपण स्टेबल करतो, जेणेकरून हालचाल होणार नाही, वेदना होणार नाही. तसंच त्या फ्रॅक्चरसाठी आपण एक ट्रॅक्शन लावतो. तो झाला फ्रॅक्चरसाठी ट्रॅक्शन.
दुसरा ट्रॅक्शन स्पाईनमध्ये लावला जातो. ट्रॅक्शन याच्यासाठी लावला जातो जे मगाशी डिस्कस झाल्याप्रमाणे दोन हाडांच्या मधलं जी गादी असते तिला काही वेळेस सूज येते, त्या दोन्ही हाडांच्या मधलं प्रेशर कमी करण्यासाठी काही वेळेस ट्रॅक्शन लावली जाते, जेणेकरून ते जे दुखणं आहे, जे पायात वेदना आहेत त्या कमी होण्यासाठी काही वेळेस ट्रॅक्शनचा यूज होतो. पण हल्लीच्या काळामध्ये ट्रॅक्शनचा अजून वापर होतोय का? हो, मी तुम्ही जो प्रश्न विचारला, मी असं म्हणेन की तुमचं कदाचित ट्रॅक्शन आणि कमरेचे संबंधित प्रश्न असावा असं मला वाटतं. तर समजा चकती जस्ट सरकली 1-2 दिवसात, तर ते ट्रॅक्शन खूप प्रभावी होतं, त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि करावं असं मी रेकमेंड करेन. पण ते जर फार दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झालाय, 2 महिने, काही लोक 2-2, 6-6 महिने कंबर दुखते पण दाखवत नाही, अशामध्ये ते ट्रीटमेंट योग्य नाही किंवा त्याचा फरक नाही पडणार त्या ट्रॅक्शनच्या ट्रीटमेंट. पण त्यामुळे काही साईड इफेक्ट आहेत का ट्रॅक्शन लावल्यामुळे? नाही, कोणताही कारण मी असं ऐकलंय की कारण नसताना ट्रॅक्शन लावलं आणि त्यामुळं ते वेदना वाढल्या, नाही, दुखणं वाढलं. नाही, तेच मी म्हणतोय की जस्ट झालंय, काही दिवसांपूर्वीच झालेलं आहे किंवा आजच झाली आहे स्लिप डिस्क, ते त्याच्यासाठी ट्रॅक्शन हे फार चांगला पर्याय आहे आणि कुठलीही चिरफाड नाही आणि काही तुम्ही म्हणताय साईड इफेक्टही नाही त्याला. अच्छा, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिकचा वेगळा विभाग आहे, तिथं कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत? आता अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक रिलेटेड सर्व काही फ्रॅक्चर्स, आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे जी शस्त्रक्रिया आणि सांधे रोपण, कृत्रिम सांधे रोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट, हे सर्व फॅसिलिटीज अथायू हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. पण मग त्यासाठी लागणारी ओटी, अन्य साधनं, हे सगळं अथायूमध्ये आमचे सर्व ऑपरेशन थिएटर लॅमिनार एअरफ्लो आहेत आणि सर्व इम्प्लांट्स, इन्स्ट्रुमेंट सगळे अद्ययावत आहेत आमच्याकडे. पण काय आहे, मुळात ऑर्थोपेडिक सर्जनची गरज केव्हा भासते? सुरुवातीला म्हटलं तसं ऍक्सिडेंट नंतर, आणि ऍक्सिडेंट नंतर शरीरामध्ये काय काय गुंतागुंत झाली असेल, कुठल्या अवयवाला कसा मार लागला असेल, काय हानी झाली असेल सांगता येत नाही. तर अशावेळी अथायू मधले बाकीचे विभाग पण तुम्हाला सपोर्ट करतात का? येस. आमच्यामध्ये जेव्हा फ्रॅक्चर झालेला पेशंट जेव्हा ॲडमिट होतो त्यावेळेस फक्त फ्रॅक्चरकडे लक्ष न देता पेशंट फिजिकली किंवा मेंटली प्लस त्याचे इन्व्हेस्टिगेशन करून आतमध्ये रक्तामध्ये काही दुष्परिणाम आहेत का, त्याच्या हृदयामध्ये काही दुष्परिणाम आहेत का, हे सगळे काही इन्व्हेस्टिगेशन करून त्या विभागाचे डॉक्टर ते ट्रीटमेंट देऊन त्यांना फिट करतात ऑपरेशनसाठी. त्यानंतर आम्ही ऑपरेशनला घेतो पेशंट. त्यासाठी लागणारे एक्सरे वगैरे सगळे इनहाऊस सगळं आहे. त्यासाठी पेशंटला अथायू हॉस्पिटलमध्ये बाहेर जायची गरज नाही. अच्छा, तुम्ही आता साधारण किती वर्ष काम करताय या क्षेत्रामध्ये? मी तरी 25 वर्ष काम केलेलं आहे ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये आणि गेले 2 वर्ष मी फुल टाइम कन्सल्टंट ॲट अथायू हॉस्पिटल आहे. सगळ्यात अवघड सर्जरी तुम्हाला आतापर्यंत कुठली वाटली? मी म्हटलं ना की अवघड असं नाही, चॅलेंजिंग असतात सर्जरीज. चॅलेंजिंग म्हणजे आता जसं जखम झाली आहे, 10-12 तुकडे झाले हाडाचे, हे चॅलेंजिंग सर्जरीज आहेत. पण चेहऱ्यावरती पण फ्रॅक्चर होऊ शकतात ना. मग चेहऱ्यावरच्या फ्रॅक्चरवरती पण तुम्हीच उपचार करता की त्याला प्लास्टिक सर्जन लागतं त्याला? अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त हे शरीरातील सर्व बाकीचे अवयव आणखीन खुबेयांचे जे काही आजार असतील त्याबद्दल करता. आपण नेहमी असं म्हणतो पायातली जी नळी असती त्या नळीला बऱ्याचदा मार लागतो आणि तिथं ते सूज येते. तर ती जी सूज आहे ती नॉर्मली आपोआप परत त्याला काही उपचार केले तर आपोआप परत ती बरी होती का? नाही, औषधं देऊन बरी होऊ शकते. पण एखाद्याला औषधोपचार घेतलेच नाहीत, मग काय आहे, इन्फेक्शनचे चान्सेस असतात कारण रक्तस्राव होतोच. नाही, पण जखम झाली, मुकामार लागला असेल, मुकामार जरी लागला तरी सूज असते ना. हो, तिथं सूज म्हणजे काय, रक्तस्राव. अच्छा, आतल्या पेशींना झालेली हानी. हानी, मांस पेशीला झालेली हानी. बर बर बर. सो सूज आहे, रक्तस्राव म्हणल्यावर इन्फेक्शनचे चान्स हे थोडेफार तरी असतात. बर, पण मग आजकाल ते वेगवेगळ्या पद्धतीचे स्प्रे येतात, ते स्प्रे मारणं कितपत योग्य? नाही, अयोग्य आहे. अयोग्य आहे? हो, पडल्यानंतर अजिबात मालिश करू नये, स्प्रे मारू नये, मलम लावू नये, तेल लावू नये, काही करू नये. अरे बापरे, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही खोडून काढलं, विचारांना खोडून काढलं. हे रादर कुठलाही मुकामार झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा चोळलं जातं, चुकीचं आहे, तेल लावलं जातं. बरेच असे गावाकडे लोक आहेत
जी फ्रॅक्चर्स किंवा काही दुखापत झाली की त्याच्यावरती चोळतात, त्याच्यावरती काही लेप लावतात. हो. अशा या गोष्टीमुळे ते जे फ्रॅक्चर जे असतं, फ्रॅक्चर साईट असते तिथे रक्तस्राव वाढण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर रक्तस्राव वाढल्यानंतर तिथे आतमध्ये प्रेशर क्रिएट होतं त्या भागात, आणि त्या भागात प्रेशर क्रिएट झाल्यामुळं त्या प्रेशरमुळं असणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला चालू होतात किंवा नर्व्स असतात त्या ब्लॉक व्हायला चालू होतात. त्यानंतर तो डिस्टल पार्ट म्हणजे इथं जर फ्रॅक्चर असेल तर पुढचा भाग थोडासा तिथल्या नसा नाडी सापडत नाही किंवा त्याची हालचाल होत नाही, त्याला आम्ही कंपार्टमेंट सिंड्रोम म्हणतो. तर ही एक इमर्जन्सी होते, ही त्या लोकांना त्यावेळेस माहिती नसते, ते मसाज केल्यामुळे वाढली जाते काही वेळेस. तुम्ही आता बोलताना इमर्जन्सी शब्द म्हटलात. येस. कुठल्याही ऍक्सिडेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती इमर्जन्सी असते. सो अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा इमर्जन्सीच्या वेळी लागणाऱ्या सर्व सुविधा आणि सर्व डॉक्टरांची टीम आहे. 24 आवर्स 24 आवर्स अवेलेबल आहे. शेवटचा प्रश्न, काही लोकांच्या मध्ये अचानक खांदा निखळणे, हात निखळणे असे प्रकार असतात. बरोबर. ह्याला काय उपाय आहेत? आता जर खांदा जर निखळत असेल आणि तो वारंवार असेल त्यासाठी वेगळे उपचार आहेत, आणि जर ॲक्यूट म्हणजे एकदाच झाला आहे, दोनदा झाला आहे, तर तो बसून त्यानंतर निघू नये, कारण एखाद्या पोझिशनमध्ये सांधा वारंवार निघाला जातो, तर ती पोझिशन अवॉइड करणं, थांबवणं. ते एक सांधा निखळण्यासाठी जे आपण पेशंटला सांगून तो थांबवू शकतो की तुम्ही ही पोझिशन घेऊ नका. हा, म्हणजे ती तशा पद्धतीची हालचाल करायची नाही, हालचाल करू की नका. जेणेकरून त्या विशिष्ट पोझिशनला आल्यानंतर खांदा निखळतोय माहिती आहे ना आपल्याला, तर त्या पोझिशन मध्ये जायचंच नाही. पण वारंवार होत असेल तर याच्यावरती काही मेडिकल सायन्स उपचार आहेत का? आहे. काय आहेत? ऑपरेशन? ऑपरेशन. अरे बापरे, ऑपरेशन हे तुम्हाला खूप नॉर्मल झाले आता. नाही, आता हे बघा, 10-12 वेळा जर तो निखळत असेल तर ऑपरेशन ही त्याची गरज आहे ना. पण ऑपरेशन करून काय करता तुम्ही? ते जे काही निखळण्याचे नाही, पहिले त्याचा MRI स्कॅन केला जातो, का ते निसटतोय. निसटलाय म्हणजे काय, एक कुठलाही जॉईंट डिस्लोकेट होतो म्हणजे काय, ते लिगामेंट्स कट होऊनच बाहेर येत होतो. अच्छा. लिगामेंट्स कट झाल्याशिवाय जॉईंट डिस्लोकेट होत नाही. हा हा. मग MRI मध्ये समजतं की कुठले लिगामेंट कट आहेत किंवा काय आहे, आणि त्या हिशोबाने आम्ही ते ऑपरेशन करतो. ओके. मला वाटतं आज अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागातील या 2 सर्जननी आपल्याला खूप काही वेगळी माहिती दिलेली आहे. आपले जे काही अनेक गैरसमज होते त्याच्याबद्दल प्रकाश टाकलेला आहे, आणि काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे हे सुद्धा सांगितलं आहे. आज या चर्चेमध्ये डॉक्टर जिनेश्वर कपाले आणि डॉक्टर नायकवडी सर हे दोघेही सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार.